नमस्कार. टिटपिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची खमंग आणि खुसखुशीत अशी अळूची वडी. अळूची वडी बनवताना कधीकधी असा प्रॉब्लेम होतो की अळूचा जो आपण रोल करतो तो सैल होतो किंवा जे पीठ असतं ते पीठ पातळ होऊन अळूची वडी खुसखुशीत होत नाही. डोंट वरी, आपण अळू वडीचा रोल बनवणारच नाही आहे. आपण करणार आहे ही वडी आळू चिरून, ज्यामुळे सामानही कमी लागतं आणि वडीसुद्धा फसत नाही. तर अळूची वडी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम साहित्य पाहून घेऊया. तर इथे मी साधारण 10 पानं आळू घेतल्या होता आणि ती पानं अशी छान मी चिरून घेतली आहेत. कशी चिरली ते मी पुढे थोडंसं दाखवतेच तुम्हाला. त्यानंतर इथे मी साधारण एक 15 ते 20 चिंचा घेतल्या होत्या. त्याला 1 ते 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. त्याचा आपल्याला कोळ करायचा आहे. त्यानंतर इथे मी 1/4 कप तांदळाची पिठी घेतली आहे. तांदळाच्या पिठीमुळे अळूची वडी खूप खुसखुशीत होते. त्यानंतर इथे 1.5 कप बेसनाचं पीठ आहे. थोडंसं हिंग आहे, भाजलेले तीळ आहेत, हळद, तिखट, मीठ आणि अळूचं मिश्रण कालवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. आणि हो, तेलही लागेल अळूच्या वड्या तळण्यासाठी. तर आता आपण बघूयात की आपण अळूची पानं चिरून कशी घेतली ते. तर सर्वप्रथम इथे मी एक 10 अळूची पानं घेतलेली आहेत. त्याचा असे देठ काढून घेतल्यात. पण मी इथं त्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढल्या नाही आहेत. तुम्हाला जर त्या काढायच्या असतील तर काढा. पण अळूच्या जे देठ असतं किंवा शिरा असतात त्यामध्ये खूप जीवनसत्व असतात. त्यामुळे जर शक्य असेल, तसंही आपण चिरूनच करतो आहे, त्यामुळे इतकं काही अवघड जाणार नाही. तर जर शक्य असेल तर थोडंसं शिरा ज्या असतात अळूच्या त्या ठेवल्या तरी चालतील. तर आता मी साधारण सारख्या आकाराची अळूची पानं अशी घेते आहे. एकत्र करून घ्यायची व्यवस्थित. आणि आता आपण त्याचा रोल करू, जस्ट आपल्याला कापण्यासाठी. कारण म्हणजे आपलं लवकर चिरून होईल अळू आणि आपला वेळ वाचेल यासाठी. तर अशी मी साधारण सारख्या आकाराची अळूची पानं इथे घेतलेली आहेत. आणि आता आपण त्याचा रोल करू आणि त्यांना चिरून घेऊ. तुम्हाला जर रोल करायचं नसेल तर तुम्ही मधून उभं चिरा आणि त्यानंतर त्याचा रोल करा, ते सुद्धा सोपं पडेल. तर अशा प्रकारे आपण जे अळूचे रोल बनवले होते त्याला चिरून घेऊयात. छान बारीक आपण याला चिरून घेऊयात. तर आता अळू चिरून झाला आहे, त्यामुळे आपण आता चिंचेचा कोळ बनवून घेऊया. तर साधारण 15 ते 20 चिंचा मी घेतल्या होत्या. त्याला 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि मग आता त्याला मिक्सरमध्ये घालून छान वाटून घेतलं आहे. जर तुम्हाला गरज वाटली तर चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता. तर असा छान आपला चिरलेला आळू आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1.5 कप बेसनाचं पीठ घालूया. माझी साधारण 10 अळूची पानं होती, तर त्यासाठी मी इथे 1.5 कप बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. तर साधारण मी इथे 1/4 कप तांदळाचं पीठ घालत आहे. तांदळाच्या पिठामुळे अळूच्या वड्या ज्या असतात त्या अतिशय खुसखुशीत खमंग होतात. त्यानंतर इथे मी साधारण अर्धी वाटी किंवा अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी भाजलेले तीळ घेतलेत. तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर अगदी 1 चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे. तुम्ही गोडा मसाला देखील घालू शकता. 1 चमचा हिंग घातलेला आहे. 1 चमचा हळद घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर असे आपले सारे जिन्नस, ज्यामुळे अळूची वडी अतिशय सुरेख लागते, ते घालून झालेले आहेत. तर आता आपण हे सर्व अळूच्या पानांना व्यवस्थित मिक्स करून लावून घेऊया. मी पाणी आत्ताच घालणार नाही आहे ह्याच्यामध्ये. आधी हे सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ते आपण एकत्र करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला कोरडे जिन्नस एकत्र करून झाले आहेत. तर आता आपण जो चिंचेचा कोळ बनवला होता
तो यामध्ये घालून घेऊया. तर आता माझी पानं थोडी आकाराने मोठी होती, 10 जरी असली तरी, त्यामुळे मी थोडं जास्त इथे चिंचेचा कोळ घातला आहे. पण जर तुमची मध्यम आकाराची, मीडियम आकाराची जर पानं असतील 10, तर तुम्ही साधारण 2 मोठे चमचे इथे चिंचेचा कोळ घाला. जास्त झाला तर वड्या आंबट होऊ शकतात. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालायचं. एकदम पाणी घालू नका, कारण जर हे मिश्रण पातळ झालं तर परत प्रॉब्लेम होईल. मग परत बेसन ॲड करा, तांदूळाची पिठी ॲड करा, मग त्याची जी चव असते ती चव बिघडून जाईल. तर त्यामुळे काय करायचं, अगदी थोडं 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 असं पाणी घालायचं आणि याला छान मिक्स करून त्याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता हा गोळा असा एकदम घट्टही नाही आहे आणि एकदम मऊसुद्धा नाही आहे. तर साधारण अशा प्रकारचं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही हाताला छान तेल लावून घेऊयात आणि एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला असा लांबटसर शेप देऊन घ्यायचा. तर असा व्यवस्थित त्याला दोन्ही हातांवरती मळून छान गोलसर शेप देऊन द्यायचा. तर जेवढं केवढं तुमचं पीठ तयार झालं आहे त्या सर्वांचे आपण असे उभट आकाराचे गोळे इथे बनवून घेऊयात. जर तुमची 10 मध्यम आकाराची पानं असतील तर साधारण 3 ते 4 रोल व्हायला हरकत नाही. पण इथे माझी पानं जी होती त्यांचा साईज जरा मोठा होता, कारण हा माझा घरचा अळू आहे. तर ते कसं होतं ना की तो वाढत राहतो. आपण काय प्रत्येक वेळी त्याच्यापासून काही बनवत नाही. त्यामुळे माझं जरा पानांचा आकार थोडा मोठा होता, त्यामुळे माझे 6 उभट गोल झाले आहेत. जर तुमची मध्यम आकाराची 10 पानं असतील तर 3 किंवा 4 उभे गोल बनतील. तर अशा प्रकारे आपण छान उभट गोल बनवून घेतलेले आहेत. तर बस आता काही नाही करायचं. आता आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या उकडायला ठेवायच्या. तर त्यासाठी स्टीमर तयार करून घ्यावं लागेल. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर फारच छान, नसेल तर असं एक भांडं घ्या, त्यामध्ये पाणी घाला, साधारण 1/4 भरून घ्या. त्यानंतर त्याच्यावर एक चाळणी ठेवायचं. त्या चाळणीला मस्तपैकी तेल लावून घ्यायचं सगळीकडनं आणि तेल लावून झाल्यानंतर जितक्या मावतील तितक्या उभ्या आकाराच्या ज्या आपण अळूचे रोल बनवून घेतले आहेत ते रोल यावर ठेवून घ्यायचे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनटं याला छान शिजू द्यायचं. तर 15 ते 20 मिनटं इथं शिजून झालेलं आहे. तर कसं चेक करायचं, तर सुरी किंवा टूथपिक घालून बघायचं. जर ती कोरडी निघते किंवा असं पीठ घट्टसर वाटतंय असं कळल्यानंतर समजून घ्या की तुमच्या अळूच्या वड्या वाफवून तयार आहेत. आता या वड्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. साधारण 1.5 ते 2 तास याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर धार सुरीनी, अतिशय धार असलेल्या सुरीनी मस्तपैकी याला एकसारखं कापून घ्यायचं. तर कापताना घाई करू नका, व्यवस्थित छान ह्याला कापून घ्या. तर साधारण मी इथे अशा 1 सेंटीमीटर आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता बस काही नाही, याला आपण फ्राय करून घ्यायचं. तर फ्राय करण्यासाठी तुम्ही इथे डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. डीप फ्राय करणार असाल तर तुम्ही कढईमध्ये डायरेक्ट त्या वड्या सोडा, व्यवस्थित त्यांना साधारण 5 मिनटं तळून घ्या आणि तुमच्या अळूवड्या तयार. पण मला इथे थोडंसं फोडणी देऊन अळूची वडी करायची होती, त्यामुळे मी इथे शॅलो फ्रायच करेन. तर तेल घेतलं, तेलामध्ये मोहरी घातली, हिंग, हळद घातलं आणि त्यानंतर हे जे आपण कापून घेतलेल्या अळूच्या वड्या होत्या त्यांना आपण पॅनमध्ये घालून घ्यायचं. तर पॅनमध्ये वड्या घातल्यानंतर थोडंसं अजून त्याची चव वाढावी यासाठी मी इथे थोडंसं वरून तिखट भुरभुरती आहे. हे असं वरून भुरभुरलेलं तिखट आहे ना, खूप छान लागतं. म्हणजे जेव्हा तिखट असलेला भाग जेव्हा तुमच्या तोंडामध्ये येतो अळूची वडी खाताना, खूप छान चव लागते याची. त्यामुळे मी असं इथे तिखट भुरभुरून घेतलं आहे आणि असे खूप सारे तीळसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेत. हे तीळ तुम्ही नाही घातले तरी चालेल, कारण बऱ्याचदा कसं होतं की फ्राय करताना ते तीळ खाली पडूनच जातात. काहीच तीळ त्याला चिटकलेले राहतात, त्यामुळे तुम्ही इथे तीळ स्किपही करू शकता. तर लगेच याला पलटायचं नाही, कारण
काय होतं, नाही तर ते जे आहे अळूची वडी ती तुटू शकते. त्यामुळे साधारण 1 मिनिटभर तरी त्याला पलटायचं नाही. 1 मिनिट झाल्यानंतर त्याला छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं. आणि ह्या अशा प्रकारे आपल्या अळूच्या वड्या तयार आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थोडा मोठा व्हिडिओ झाला आहे कारण रेसिपी देखील थोडीशी मोठी होती, पण तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खा प्या मजा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.